महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची आता रंगत वाढू लागलेली आहे। आता आपण साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हजर आहोत। साकोली विधानसभा क्षेत्र संपूर्ण राज्यामध्ये महत्त्वपूर्ण विधानसभा क्षेत्र समजला जातोय, कारण या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे स्वतः साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवार आहेत आणि भाजपच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयात केलेला एक उमेदवार अविनाश ब्राह्मणकर आणि भाजपचे बंडखोर डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। एकूण 13 उमेदवार साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण लढत ही नाना पटोले हे या निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे महत्त्वपूर्ण ठरते आहे। नाना पटोले बद्दल वेगवेगळ्या चर्चा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते नेते मंडळी करत आहेत। अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण काही प्रश्नांबद्दलची चर्चा या ठिकाणी करूया। आपल्यासोबत तालुक्यातील प्रमुख मान्यवर मंडळी आपल्यासोबत आहेत, आपण त्याच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आणि खरोखरच साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये विकास आणि विकासाची गंगा वाहतो काय, नाना पटोले खरोखरच या निवडणुकीमध्ये विजयाचे दावेदार आहेत का, या सर्व बाबीमध्ये आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार मंडळी, आपलं नाव सांगा आणि साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, आपण या निवडणुकीकडे कसं बघताय? मी मनोहर तांडबाजी राऊत, लाखांदूर तालुक्यातील एक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष मी काम करत आहे। या विधानसभेमध्ये नानाभाऊ पटोले यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नसल्यामुळे साकोली विधानसभामध्ये सर्वसामान्य मतदारांची पसंती हे नानाभाऊ पटोले यांना अधिक आहे असं आमच्या निदर्शनास येते। त्याची कारणं अशी आहे की गेले अनेक वर्ष राजकारण करत असताना नानाभाऊ पटोले हे तळागाळातल्या माणसाशी थेट संबंध ठेवून त्यांच्या अडीअडचणीमध्ये पुढे पाठीशी असतात। राहिला प्रश्न विकासाचा, तर विकास ही अविरत चालणारी एक संकल्पना आहे। काळानुरूप आपल्या गरजा जशा वाढत असतात त्यानुसार विकासाची परिभाषा ही बदलत असते। म्हणजे त्यावेळी जुन्या काळामध्ये आपण शेतकरी लोक साध्या पद्धतीने शेती करायचो, बैलबंडी, लाकडी नांगर। आज यांत्रिक युग आलेलं आहे, त्यामुळे विकासाची परिभाषा निश्चितच बदलली आणि त्यामुळे अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये नानाभाऊच्या या नेतृत्वामध्ये झालेल्या आहेत। आमच्या चुलबंद नदीला अनेक ठिकाणी जे छोटे मोठे पुले झाले, मग आवडीसारखा बेटावर वसणारा गाव असेल त्यांना सुलभ करण्याच्या दृष्टीनं, प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीनं पूल झाले। शेतीचा प्रश्न असेल, आज कुठल्या कारणानं म्हणजे वर आमची सरकार नसल्यामुळे केंद्र सरकारने हा जो आमचा महत्वाकांक्षी प्रकल्प स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी भूमिपूजन करून गोसेखुर्द प्रकल्प या ठिकाणी सुरू केला, परंतु मधल्या काळात एक वेगळ्या विचाराची सरकार या देशात आल्यामुळे त्या गोसेखुर्द प्रकल्पाचा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जी मान्यता होती ती सुद्धा काढण्यात आली, त्यामुळे तिथली कामं रखडली। मध्यंतरी 2.5 वर्षाचा काळ महाविकास आघाडीचा आला, मात्र वरची सरकार ही त्या विचाराची नसल्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाला महाविकास आघाडीची सरकार पैसे देऊ शकली नाही। मग नंतरचा काळ हा महायुतीचा आला आणि त्यांच्याच विचाराची सरकार असल्यामुळे गोसेखुर्द प्रकल्पाला ही सरकार पैसे देऊन इथले अपूर्ण असलेले कालव्याची कामं पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल अशी अपेक्षा होती, मात्र दुर्दैवानं ती होऊ शकलं नाही। आणि पुढच्या काळात जो शेतकऱ्यांचा सिंचनाचा जो प्रश्न आहे, खऱ्या अर्थानं आज लाखांदूर तालुका किंवा साकोली विधानसभा ही चुलबनच्या अलीकडे आणि पलीकडे विभागलेली आहे। काही ठिकाणी गोसे प्रकल्पाचं पाणी पोहोचू शकते, काही ठिकाणी गोसे प्रकल्पाच्या उपसा सिंचनाची सोय आहे, काही ठिकाणी इटियाडोच्या धरणाचं पाणी पोहोचू शकते, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे आमचे काही शेतकरी हे कोरडवाहू राहिलेले आहेत। आम्ही नानाभाऊ पटोले यांना वेळोवेळी सूचित केलेलं आहे, पुढच्या कार्यकाळामध्ये नानाभाऊ पटोले यांचा महत्त्वाचा व्हिजन जे असणार आहे की आपल्या भागातला शेतकरी हा ओलिताखालील शेती करणारा असला पाहिजे, यासाठी
मग तो गोशी प्रकल्प असेल, आमचे तलाव असतील, इटियाडोचा प्रकल्प असेल, यांच्या माध्यमातून ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून केंद्र सरकारकडून मागणी करून तो पूर्ण करण्याचा एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रयत्न राहिला प्रश्न म्हणजे आपल्या म्हणण्याचा अर्थ की बाबा नानाभाऊंनी विकास नाही केला. विकास हा 100% कधीच होत नसतो. जर विकास 100% कुठल्याही भागामध्ये झाला असता तर या देशाचे म्हणा किंवा या राज्यामध्ये अनेक राज्यामध्ये जे मुख्यमंत्री वगैरे असतात ते 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष काही लोक त्या पदावर, मुख्य पदावर असतात. म्हणून त्या भागातला विकास संपूर्ण झालेला असतो का? नसतो. आपल्या महाराष्ट्राचा विचार केल्यास शरद पवार साहेबांसारखे धुरंधर आणि एक विकासशील पुरुष की ज्यांनी बारामती 60 वर्ष सांभाळली, तरी त्याही ठिकाणी आज विकासाच्याच मुद्द्यावर निवडणूक घेतली जाते आहे. म्हणून विकास ही न संपणारी म्हणजे प्रक्रिया आहे आणि ते काळानुरूप विकासाची व्याख्या ही बदलत असते. मला एक सांगा की आता साकोली विधानसभा क्षेत्र हा ग्रामीण भागामध्ये येतो. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी सिंचनाची व्यवस्था आहे, कारण तिकडे गोसीचं पाणी आता सुरुवात झालेली आहे. इटियाडोचं पाणी आपल्या लाखांदूरपर्यंत इकडे येतो आहे. म्हणजे जवळपास 60 ते 70% सिंचनाची व्यवस्था साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे या ठिकाणी शेती जी आहे ती उत्पन्नाची शेती आहे. उत्पन्नाची शेती असल्यामुळं औद्योगिकरणासाठी ती वापरल्या जात नाही. या ठिकाणी कोरडवाहू शेतीचं प्रमाण कमी आहे. विशेषतः हा विधानसभा क्षेत्र हा जंगलव्याप्त विधानसभा क्षेत्र आहे, कारण जंगलाचा भाग जास्त आहे. त्याच्यामुळे वन कायदा असल्यामुळे त्या ठिकाणी मोठे उद्योग यासाठी काही तांत्रिक अडचणी, काही नियमावली आहे त्या अडचणी येऊ शकतात. तरी पण नानाभाऊंनी या गेल्या त्याची 5वी टर्म आहे. सुरुवातीला लाखांदूर विधानसभा क्षेत्र आणि साकोली विधानसभा क्षेत्र, म्हणजे आता जवळ 25 वर्ष या ठिकाणी त्यांनी सत्तेमध्ये राहिले, म्हणजे आमदार म्हणून राहिलेत. या कालावधीमध्ये ज्यांनी जो विकास केला, ह्या सगळ्या अडचणी असतानाही हा जो विकास त्यांनी केलेला आहे ते विकास आपण समाधानी आहेत. विकासाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास जसं आपण आपलं कुटुंब आहे त्याचप्रमाणे समाजाची स्थिती असते. आज म्हणजे तुम्ही मी असं कुटुंब प्रमुख असताना आपण कुटुंबाला सुद्धा सर्व गोष्टी 100% पुरवू शकत नाही. म्हणजे विकास जरी झाला तरी तो आजच्या काळच्या दृष्टीने योग्य होता, पण पुढे भवितव्याच्या दृष्टीने विकास आणखी करावा लागेल. म्हणजे इथून कोणीही निवडून येऊत, नानाभाऊ जरी निवडून आले तरी ते विकासाच्याच मुद्द्यावर काम करणार आहेत. पुढच्याही निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर घ्यावा लागणार आहे. राहिला प्रश्न बेरोजगारांचा, तर बेरोजगारी हा जो प्रश्न आहे याला अनेक कारणं असू शकतात. त्यामध्ये ज्याला काय सरकार ही एक यंत्रणा कारणीभूत आहे, परंतु उद्योग आणि व्यवसाय जर आले तरी 100% लोकांना काही रोजगार मिळणार नाही. मला सांगा, आता सध्या आता हे विधानसभेची निवडणूक सुरू आहे आणि ते रंगतदार निवडणूक होऊन आली आहे आणि संपूर्ण राज्याचे लक्ष नाना पटोले या क्षेत्रातून उभे असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. आणि आता नवीन चेहरा म्हणून डॉक्टर सोमदत्त करंजकर हे अपक्ष, म्हणजे भाजपातून बंडखोरी करून ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. बघा, ही लोकशाही आहे आणि आपण भारतीय संविधानानं आपल्याला बहुपक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज करण्याचा सगळ्यालाच तो अधिकार आमच्या राज्यघटनेने दिलेला आहे. मात्र वोटिंग करताना सहसा आपल्या भागामध्ये उमेदवार जरी प्रबल असला तरी आतापर्यंत या भागामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचाच उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळे अपक्षाचं खूप काही चालेल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे लढत ही दोन जे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत यांच्यामध्येच राहील. नाना पटोले हे निवडून येतील यात काही शंका नाही. विरोधी पक्ष आता म्हणतो की नाना पटोलेंनी काहीच विकास केलेला नाही, या त्यांच्या प्रश्नाशी आपण सहमत आहात? नाही, ते त्यांचं मत असू शकते आणि विरोधी पक्ष आमच्या नेत्याला चांगलं कसं म्हणेल, तो त्यांचा अधिकार आहे. विरोधी पक्ष ती त्यांची भूमिका मांडेलच ना. पण त्यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहात का? नाही, शक्य नाही ना. जर त्यांनी विकासच केला नसता तर साधा एक पंचवार्षिक ग्रामपंचायत सदस्य राहिलेली व्यक्ती पुढच्या पंचवार्षिकला सदस्य होत नाही. भाऊसाहेब, ते 5 पंचवार्षिक आमदार आहेत, एकदा खासदार सुद्धा राहिले. आणि त्यामुळे कसं आहे, यावेळी नानाभाऊ जर निवडून आले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली, तर ते जे सत्तेचे सूत्र ज्याला म्हणतो आपण, त्या सत्तेच्या सूत्राजवळ नानाभाऊ निश्चितच राहतील आणि त्याचा जनतेला फायदा होतो. त्याचे उदाहरण मी एक सांगतोय
की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2019ला जी सरकार आली त्यामध्ये नानाभाऊ विधानसभेचे अध्यक्ष होते. मी त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतो 20 पर्यंत. त्यावेळी जो प्रपत्र ब च्या याद्या ज्या आहेत, प्रतीक्षा याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रलंबित होत्या. आम्ही तेव्हा काही सरपंच घेऊन नानाभाऊला भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा आपल्या आता तुम्ही विधानसभा अध्यक्ष आहात आणि हे याद्या ज्या आहेत ह्या जर तुम्ही पूर्ण करू शकले म्हणजे लवकर जर झाल्या तर पुढच्या ज्या प्रपत्र ड मधल्या ज्या प्रतीक्षा याद्या प्रलंबित होत्या त्या मान्य करून आपल्या जिल्ह्याला म्हणजे बाकीच्यापेक्षा थोडा लवकर घरकुलांचा लाभ देता येईल. त्यावेळी नानाभाऊंना ते पटलं आणि त्यांनी तिथून जे काही सूत्र हलवले तर भंडारा जिल्ह्याला त्यावेळी एका वेळी 3400 काही घरकुलं त्यांच्या एका शब्दामुळे मिळाले. योगायोग असा की त्यावेळी भंडारा जिल्ह्यालाच जास्त मिळाले आणि त्यावेळी ते प्रपत्र ड वाली यादी कंप्लीट झाल्यामुळे दुसरी यादी जी आहे ब ची यादी कंप्लीट झाल्यामुळे आपण पुढच्या वर्षी ड च्या यादीतल्या लाभार्थ्यांना प्रत्येक ग्रामपंचायती लाभ देऊ शकल्या. अप्रत्यक्ष त्याचा फायदा सर्वांना झाला. सत्तेमध्ये असल्यानंतर हे अशा पद्धतीचे फायदे होतात असं मला म्हणायचं आहे. दुसरा प्रश्न म्हणजे शेवटचा असा राहील आपल्याला की आता सत्ता परिवर्तनाचे वारे वाहू लागले असं सगळं जनसामान्यांमध्ये चर्चा आहे. समजा महाविकास आघाडी सत्तेत आली तर सगळ्यांच्या तोडावर एकच नाव आहे, मुख्यमंत्रीपदी नाना पटोले बनतील. काय वाटतं आपल्याला? आम्ही म्हणजे आज तो अधिकार आमचा नाही, मुख्यमंत्री बनवण्याचा आम्हाला आमदार निवडण्याचा अधिकार आहे फक्त. त्यामुळे पक्षीय राजकारणामध्ये नानाभाऊ मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच आहे, परंतु पक्षीय राजकारण म्हणजे राजकारणामध्ये त्यांच्या चौकटीमध्ये त्यांच्या निवडीच्या प्रक्रियेत जे जे कोणी महत्वाचे लोक असतील त्यांनी जर नानाभाऊच्या नावाला म्हणजे संमती दिली किंवा नानाभाऊ मुख्यमंत्री झाले तर आम्हाला अडचण असण्याचा किंवा आम्हाला नाराज असण्याचा प्रश्न नाही. ते आमच्यासाठी चांगली बाब आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात नाना पटोले 100% विजयी होतील. हो, नाना पटोले विजयी होणार यात शंका नाही. चला, तर नाना पटोले विजयी होतील, 100% विजयी होतील आणि निवड प्रक्रियेमध्ये नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं या ठिकाणी राऊत साहेबांना आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मला आपलं नाव सांगा आणि एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे की साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये नाना पटोले निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत, शक्यता किती आहे विजयाची? मी प्रकाश देशमुख. नानाभाऊला तसं इथं टक्कर नाही, कारण नानाभाऊ हे जनसामान्यापर्यंत आणि जनसामान्यांच्या दुःखात सहभागी होणारे नेते आहेत. बरेच उमेदवार आहेत, याच्या आधी होऊन गेले, नेतेही होऊन गेले, पण नानाभाऊबद्दल सामान्य जनतेमध्ये जो एक विश्वास आहे, सरकारी योजना किंवा शासकीय निधी सोडाच, पण त्याच्या व्यतिरिक्तही काही वैयक्तिक संबंध, वैयक्तिक मदत, ती आर्थिक असो, आरोग्याची असो, या बाबतीत नानाभाऊ आपल्या क्षेत्रात समोर आहेत आणि तीच सामान्य जनता त्यांना तारणार आहे. त्याच्यामुळे जवळपास मला वाटते नानाभाऊ 50,000च्या वरतीच मतांना निवडून येतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष राऊत आपल्यासोबत आहेत, आपण त्याच्यासोबत पण चर्चा करूया. राऊत साहेब, मला एक सांगा की आता बाजार समितीचे सभापती म्हणून आपण अनेक गेले 5 वर्ष आपण या ठिकाणी पद सांभाळलेलं आहे. नानाभाऊचं कृषीविषयक धोरण काय? नानाभाऊचा कृषी विषय असो की कोणताच विषय असो, ते आपल्या विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना असो की ते पक्षपाती केव्हाच करत नाही. त्यांचं कामं सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे आहे. त्यांनी सगळ्याच समाजाला न्याय दिलं, आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा न्याय दिलं. राहिला प्रश्न, तुम्ही कृषीविषयी प्रश्न विचारल्या. कृषीमध्ये लाखांदूर तालुका हा जवळपास 80-85% ओलिताखाली आलेला आहे नानाभाऊच्या बऱ्याचशा प्रयत्नामुळे. आणि कृषीविषयी धोरण म्हणजे बाजार समितीमध्ये मी सभापती असताना या जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू होतात आणि त्याच्यामध्ये धान खरेदी साठवणुकीला जागा नाही. त्याच्यासाठी नानाभाऊंनी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर या तालुक्यामध्ये मोठमोठे गोडामची उभारणी केली. प्रत्येक जिल्हा परिषद वाईज गोडाम त्यांनी उपलब्ध करून दिला. ही खूप त्यांची जमेची बाजू आहे. प्रश्न राहिलाच निवडणुकीचा आहे. नानाभाऊ आपल्या विधानसभामध्ये सगळ्याच लोकांना आपुलकीनं वागवतात. त्यांना राजकीय आहेत, परंतु निवडून आल्यानंतर ते सगळ्याच जनतेला समाजाला न्याय देतात. निवडून येण्याचा प्रश्नच येत नाही. ते
कमीत कमी माझा अंदाज आहे ते 60 ते 65 हजारांनी निवडून येतील. आपल्यासोबत लाखांदूर नगरपंचायतचे गटनेते बबलू नागमोती हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. नागमोती साहेब, मला सांगा की नगरपंचायतचे गटनेता म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहात. नानाभाऊ पटोले हे आमदार असताना नगरपंचायतला काय मदत झाली? नानाभाऊ आमदार असताना नगरपंचायतला आपल्या स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून पहिल्यांदा त्यांच्याकडून 5 करोड निधी म्हणजे पोहणी टिप शिवाजी टी पाईन ते किनाळा टी पाईनपर्यंत 5 करोड हे निधी मंजूर झाली. आणि दुसऱ्यांदा त्यांच्याकडूनच आणखी आंबेडकर स्कूलपासून तर बाजार समितीपर्यंत हे दुसरे असे 10 करोड मंजूर झाले. आणि आमच्या नगरपंचायतला वार्ड वाईज हे 4 करोड मंजूर झाले नानाभाऊच्या यांच्या प्रयत्नामुळेच. म्हणजे आता सत्तेमध्ये नाना पटोले नाही आहेत, राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे, विरोधी पक्षामध्ये नाना पटोले आहेत, पण या विभागाचे आमदार असतानाही विरोधी पक्षात असतानाही त्यांनी केवळ लाखांदूर नगरपंचायतला 14 कोटी रुपये च्या निधी या ठिकाणी दिला आणि लाखांदूरच्या सर्वांगीण विकासाचा नानाभाऊ हे असे नेते आहेत की त्यांच्या जो नेतृत्व आहे त्या नेतृत्वामुळे त्यांनी आपल्या प्रभावामुळे ते निधी इथं लाखांदूर नगरपंचायतला खिचून आणले. पण लोक तर म्हणतात, म्हणजे विरोधी पक्षाचे लोक म्हणतात की नाना पटोलेंनी काहीच कमी नाही केलं. विरोधी पक्षातले जसं सांगतो यावेळेस त्याच्या आधी बाळा काशीवार हे 5 वर्षे आमदार होते, त्यांनी विकास केला. त्यानंतर सांगा त्यांचे एक तरी काम सांगा की काहीतरी विकास केला बा म्हणून. हे BJPवाले असे म्हणतात की भाऊ आम्ही विकास केला, पण हे भाऊ नानाभाऊ एवढे आतापर्यंत सांगतो साकोली, लाखनी आणि लाखांदूर या क्षेत्रामध्ये नानाभाऊचे 1200 करोडचे काम आहे. आणि असे हे विरोधामध्ये राहूनसुद्धा आपण ते कामं करत आहे. असे महान नेते यांना आम्ही त्यांना प्रणाम करतो. असे आपले नानाभाऊ आहेत आणि यांचे तोड अजूनपर्यंत माझ्या मते इथं नाही आहे. आणि ते लाखाच्या मताहून प्रचंड बहुमताने विजय होतील असे मी त्यांना शुभेच्छा देतो.